मोशी कचरा डेपोमध्ये दुर्घटना घडल्यानंतर 9 जणांचा जो आहे तो मृत्यू झाला. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती आता अलर्ट मोडवर आलेली आहे. 10ही प्रभागात आता कचरा डेपो वेस्ट प्रोसेसची जी आहे त्या ठिकाणी सुरू करणार आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिका आयुक्त आहेत. सर काय सांगाल, प्रत्येक प्रभागात जे आहे ते आपण सुरू करणार असल्याचं बोललं जातं. नक्की काय संकल्पना आहे? आज आपण जर बघितलं तर जवळजवळ 40 लाखाच्या आसपास आपली लोकसंख्या गेली आहे आणि फक्त एकाच ठिकाणी आपण वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी आपण तयार केलेली आहे. आणि लिगसी वेस्ट जो आहे आपला 25-30 वर्षापासूनचा कचरा एकाच ठिकाणी सगळीकडे आहे. मला या निमित्ताने नागरिकांना देखील सांगायचं आहे की याच्यापुढे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये डंपिंग ग्राउंड कुठलंच होणार नाही. कचरा डेपो कुठेही होणार नाही. आता जे काय आपण करणार आहोत ते वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी म्हणजे कचऱ्यावरती प्रक्रिया केंद्र करणारी युनिट्स आपण सुरू करणार आहे. ते सुद्धा अत्याधुनिक असणार आहेत आणि त्याचे दुर्गंधीमुक्त ओडरलेस असे हे प्रोजेक्ट्स असतील. आता आपण 10 प्रभागांमध्ये जागा शोधण्यासाठी आता काल सूचना दिलेल्या आहेत. आपल्याकडे ऑलरेडी जे ताब्यात आलेली जागा आहेत त्याचा आपल्याकडे डेटा ऑलरेडी आहे. त्याच्यातून कोणती सुटेबल आपल्याला जागा होऊ शकेल हे झोनल ऑफिसर्सला आम्ही पहिले अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि मग प्रभागवार बैठका घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी, माननीय महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि सर्व प्रभागाचे अध्यक्ष वगैरे आम्ही बसून मग त्याच्यातल्या जागा निश्चित करू. आणि मग काही ठिकाणी आपल्याला जिथे जास्त जागा मिळेल तिथे आपल्याला बायो CNG प्रकल्प करता येतील. जिथे कमी जागा असेल तिथे आपल्याला वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटी करता येतील. जेणेकरून विकेंद्रीकरण करून शहरामध्ये आता भविष्यामध्ये 4,500-5,000 मेट्रिक टन जेव्हा कचरा येईल काही वर्षांनी, त्यावेळेला आपल्याला आत्तापासून या पद्धतीने तयारी करावी लागेल. याच्यातनं 2 गोष्टी होतील. आपला खर्चही खूप कमी होईल आणि यामध्ये आपल्याला भविष्यासाठी शहराला एकाच कचऱ्याच्या ठिकाण म्हणजे वेस्ट प्रोसेसिंग फॅसिलिटीवरती अवलंबून राहणार नाही आणि शहरामध्ये याच्यापुढे कुठेही कचऱ्याचे ढीग किंवा डोंगर होणार नाहीत. पण प्रत्येक आता प्रभागात तुम्ही म्हणताय प्रभाग आले तर शहरात आले त्या ठिकाणी त्याची दुर्गंधी असेल किंवा अन्य अडचणी देखील येऊ शकतात. त्या संदर्भात कसं नियोजन असणार आहे? नाही, मला हेच आता सांगायचं की एकतर सर्व नागरिकांना प्रामुख्याने प्रत्येकाला आता आपल्याला निर्णय करावा लागेल की सेग्रिगेशन कचऱ्याचं वर्गीकरण ओला आणि सुका हे करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शहरांनी आपण ज्या शहरांचं नाव घेतो, इंदोर असेल, अजून कुठे ज्या शहरांनी चांगलं काम केलं तिथे वर्गीकरणाचं टक्केवारी ऑलमोस्ट 100% आहे. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे, काही अवघड नाही. वर्गीकरण खूप सोपं आहे. वर्गीकरण केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं आहे. बायो CNG प्लॅन्ट असे आहेत की ज्याचा बिलकुल दुर्गंधी येत नाही. इंदोरमध्ये आपण बघितलं तर शहराच्या सेंटरला प्लॅन्ट्स आहेत. त्यामुळे तिथे दुर्गंधी येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हा मनात विशेष ठेवू नये की आपल्या भागात हे प्रोजेक्ट आला तर दुर्गंधी होईल. हे सगळे दुर्गंधीमुक्त प्लॅन्ट्स आहेत. पण त्यासाठी आपल्याला नागरिक म्हणून सुद्धा जबाबदारी घ्यावी लागेल की आपला कचरा आपण देताना ओला सुका करून सेग्रिगेशन करून द्यायला पाहिजे. याच्यापुढे जर मोठ्या सोसायट्यांनी जर सेग्रिगेशन केलं नाही तर आम्ही कचरासुद्धा उचलणार नाही जोपर्यंत सेग्रिगेशन किंवा वर्गीकरण होत नाही. पण आपण पाहिलं तर दिवसेंदिवस शहर वाढत चाललेले आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, जागा कुठेतरी कमी पडत चालली आहे. पुनवळीला देखील असाच प्रकारचा एक कचरा डेपो होणार होता. मात्र त्याची अपडेट काय आहे का? काय कुठपर्यंत आला किंवा होणार आहे किंवा नाही होणार आहे? काय त्याचं आहे का? त्यामध्ये आता जनरल बॉडी मीटिंगमध्ये त्या विषयावर बरीच चर्चा झाली आहे. तर ते नेमका स्टे कशामुळे दिला आहे, काय दिला आहे याचा पण अभ्यास करावा लागेल. आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारी आमचे त्या एरियाचे जे प्रभाग अध्यक्ष असतील, नगरसेवक याच्यासोबत बसून पुनावळेसारखी असेल जागा किंवा अजून आता अनेक ठिकाणी आपल्याकडे जागा आहेत किंवा समजा दुसऱ्या काही संस्थांचे PMRDAचे असेल किंवा आता देहू कॅन्टॉन्मेंटमध्ये आम्ही विचार करतो की त्यांना विनंती करून त्यांच्याकडनं काही जागा आपल्याला मिळवता येईल का. तर असे प्रयत्न करून आपल्याला हा प्रश्न सोडवावाच लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर वाढणारी कचऱ्याची समस्या त्यावर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जो आहे तो आता उपाययोजना सुरू झालेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.